कोल्हापुरातल्या महापुराचा फटका प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला। बऱ्याच ठिकाणी शेतपीक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले। रस्ते बंद झाल्यामुळे एसटी महामंडळाचे लाखोंचे नुकसान झाले। दूध संकलनावर परिणाम झाला। घरात व दुकानात पाणी साचून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले। त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या पट्टणकोडोली गावामध्ये काही घरांची आणि एका पोल्ट्री फार्मची पडझड झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले। पट्टणकोडली सांगोरी पानंद या साईडला शेड आहे आणि परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत पडली आणि जवळजवळ 1.5-2 लाखाचं नुकसान झालं। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात गेले काही दिवसात पावसाचा जोरदार तडाखा बसलेला पाहायला मिळाला। याच तालुक्यातील पट्टणकोडोली गावात देखील मुसळधार पावसामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला। त्यातच काही घरांचे नुकसान झाले असून नागरिक आपला घर संसार आता सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। मी पट्टणकोडोली सरपंच भाग्यश्री कोळी। गेल्या काही दिवसात आपण पाहत आहात की मुसळधार पावसाने अक्षरशः सर्वांना झोडपून काढले। त्याचप्रमाणे पट्टणकोडोली गावामध्ये जवळपास 5 ते 6 घरांची पडझड झालेली आहे। तसंच एका पोल्ट्री शेडचं सुद्धा पूर्ण भिंत ढासळलेली आहे। लोकांचं मोठ्या प्रमाणात जवळपास 5 ते 6 लाखाचं आर्थिक नुकसान झाले। तरी शासन दरबारी माझी एवढीच विनंती आहे की त्यांना सानुग्रह अनुदान मिळावं। धन्यवाद। दरम्यान पट्टणकोडोली येथील झालेले घरांचे नुकसान हे फक्त उदाहरण असून याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पडझड झालेली पाहायला मिळते। त्या नागरिकांचे देखील आर्थिक नुकसान झालेले सध्या पाहायला मिळत आहे। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।